नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण फिटिंग करण्याची एकदम सर्वात सोपी आणि परफेक्ट पद्धत पाहणार आहे। तर या इथे मी प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे तो पहा फ्रंट पार्ट असा स्टिच करून घेतलाय। इथे कमरेला पट्टी लावून घेतले दोन्ही साइडला आणि हुक लूक पट्टी सुद्धा मी या इथे तयार करून घेतलेली आहे। तर हा आपला फ्रंट पार्ट कंप्लीट आहे। इथे फिटिंग करण्याच्या आधी आपल्याला काय काय चेक करायचं असतं म्हणजे शोल्डर जोडण्याच्या आधी पहा बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचं शोल्डर जोडण्याआधी आपल्याला काय काय चेक करायचं असतं हे मी तुम्हाला आधी सांगते। तर डायरेक्ट तुम्ही शोल्डर वगैरे जोडू नका। काय चेक करायचं असतं हे सांगते। फ्रंट पार्ट या पद्धतीने कोणताही ब्लाउज असो, कटोरी, फोरटक्स किंवा प्रिन्सेस कोणताही ब्लाउज असो, हा फ्रंट पार्ट तयार झाल्यानंतर आपला जो बॅक पार्ट असतो पहा तो घ्यायचा आहे। पहा या पद्धतीने हा बॅक पार्ट मी असा तयार करून घेतलाय। तर इथं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट इथे शोल्डर जोडण्याआधी आपल्याला काय चेक करायचंय हे जे दोन्ही पार्ट आहेत ते बरोबर आहेत की नाही हे चेक करायचं। तर मी एका साइडचा पार्ट आधी चेक करून घेते। तर पहा मी प्रिन्सेस कट ब्लाउजचे कटिंगचे व्हिडिओ नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती दाखवलेले आहेत। ड्राफ्टिंग एकदम मी परफेक्ट दाखवलेला आहे। त्यानुसारच पहा इथं पप तुम्ही पाहू शकता प्रिन्सेसला इथे अजिबात पॅड वगैरे वापरलेलं नाही, तरी सुद्धा इथे पप पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे। 37 साइज आहे आणि इथे सुद्धा पाहू शकता या पद्धतीने पप। जर तुमच्या प्रिन्सेसला पप जो आहे तो एकदम परफेक्ट आला तरच तुमचा ब्लाउज जो आहे तो छान असा बसतो। तर फिटिंग साठी आधी काय गरजेचं आहे शोल्डर जोडण्याआधी हे पार्ट आपल्याला चेक करायचे। तर इथं पहा हा ब्लाउजचा सेंटर आहे बॅक पार्टचा। इथून ही आपली लूक पट्टी आहे, लूक पट्टी सोडून द्यायची कारण ही पट्टी आपली एक्स्ट्राची असते। तर पहा इथून मी इथं असं हे चेक करते। तर या पद्धतीने मी चेक केलं, थोडासाच आपला हा पार्ट जो आहे तो एक्स्ट्रा आहे इथे, तर तो मी असा कट करून काढला। जर जास्त तुमचा पार्ट एक्स्ट्रा असेल तर फक्त मार्किंग करून घ्या, तो स्टिच करताना कटिंग करून काढायचा। हे जे दोन्ही भाग आहेत असे एकमेकावरती ठेवायचे पहा आणि पाहायचं हे पार्ट आपले बरोबर आहेत की नाहीत। तर इथं हा पार्ट आपला बरोबर आलेला आहे। पहा इथे कटिंग आपलं बरोबर असतं, त्यामुळे पहा आपल्याला जास्त कटिंग वगैरे करावं नाही लागत। तरी पण कधी कधी झालं कमी जास्त तर हे अशा पद्धतीने चेक करून आपण कटिंग करून काढायचंय। एक पार्ट मी चेक केला, पहा ही जी लूक पट्टी असते ती एक्स्ट्राची असते, ती सोडून आपल्याला हे असं चेक करायचं आहे म्हणजे फिटिंगची लाईन आपली तिरकी येत नाही। हा भाग आपल्याला मोजायचाच आहे, नाहीतर तुमची फिटिंगची शिलाई नक्की तिरकी येणार। ठीक आहे, आपला हा भाग आता आपला चेक केला, हा बाजूला करू। हा दुसरा पार्ट आता आपला आहे हुक पट्टीचा। तर तो हुक पट्टीचा आपल्याला मार्जिन पकडायचंय आणि इथे या पद्धतीने पहा मी हा पार्ट ठेवला। किती एक्स्ट्रा येतोय पहा, हा पार्ट आपला एक्स्ट्रा झालेला आहे। तर इथे मी असं मार्किंग करून घेणार आहे आणि स्टिचिंग करताना हा पार्ट मी कट करून काढणार आहे। परत जसं आता इथं मार्किंग केलं इथून पकडायचं आणि इथे असं पहा। तर असं जरी मी पकडलं तरी दोन्ही पार्ट बरोबर आहेत आणि असे जरी पकडलं तरी पहा दोन्ही पार्ट आपले बरोबरच येणार आहेत। कारण पहा कटिंग एकदम परफेक्ट असलं ना पार्ट बरोबरच येतात। तर इथं पहा एवढा आपल्याला हा कपडा जो आहे तो कट करून काढायचा आहे। तर इथून मी असं पकडलं तर हे बरोबर आहे। जर तुम्हाला स्टिचिंग करताना नसेल कट करायचा तर आधीच तुम्ही कट करून काढलं तरी चालेल। पहा या पद्धतीने मी असा हा पार्ट कट करून काढला आणि हे सगळं बरोबर करून घेतलं। आता यामध्ये काही आपली शंका नाही, आता इथला पॉइंट आपला जोड जे आहेत इथले वर खाली होणार नाहीत। तर हे चेक केल्यानंतर सुद्धा अजून आपल्याला बाही जी आहे ती चेक करायची आहे, तरच आपला जोड आहे ते वर खाली होत नाही। सर्व गोष्टी आपल्याला चेक करूनच कटिंग करायच्या आहेत। फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपण चेक केला। आता ही जी बाही आहे बाहीचं मी स्टिचिंग दाखवले पहा, हे जे पार्ट आहेत ते असे
एकमेकावरती असे ठेवायचे आणि पाहायचं कमी जास्त आहे का. तर पहा 1 पाव इंचाने ही बाही जी आहे ती आपली जास्त आहे. तर मी जे एक्स्ट्रा आहे ते असं कट करून काढलं. पहा या पद्धतीने कट करून सेम करून घ्यायचं. दुसरी सुद्धा बाही त्याच पद्धतीने अशी पहा या पद्धतीने ठेवली. इथे काही जास्त एक्स्ट्रा नाही, थोडंच एक्स्ट्रा आहे. पहा या पद्धतीने हे मी कट केलं म्हणजे तुमचे बाहीचे जोड जे आहेत ते वर खाली होत नाहीत. आणि फिटिंग तिरकी का जाते, कमरेचा इथे तुम्ही सेंटर करत नाही. पहा इथे फ्रंट पार्टचा सुद्धा, म्हणून तुमची फिटिंगची शिलाई जी आहे ती तिरकी जाते. आता फिटिंग कसं करायचं हे पाहूया. तर पहा मी इथं हे शोल्डर जोडून घेऊन इथं मी हात शिलाईची जी पट्टी असते ती तयार करून घेते आणि मग नंतर तुम्हाला बाही जोडायची कशी ते सांगते आणि मग फिटिंग सांगते. तर हात शिलाईच्या पट्टीचा आणि शोल्डर जोडण्याचा व्हिडिओ मी नाही बनवत, मी डायरेक्ट जोडून घेऊन दाखवते. इथे पहा मी शोल्डर जोडून पट्टी जी आहे गळ्याला लावून घेतलेली आहे या पद्धतीने. पहा परत इथे आपण हात शिलाई करून घेणार आहोत. आता आपल्याला बाही जोडायचे, तर बाही आधी आपण चेकिंग करून घेऊ. कमी जास्त काही असेल तर ते मी कसं करायचं ते तुम्हाला सांगते. इथे हा पार्ट मी असा ठेवला पहा आणि ही एक बाही घ्यायची. हा फ्रंट पार्ट आहे तर हा मार्किंग केलेला भाग असा पुढे आला पाहिजे आणि इथे आपण आधी सेंटर करून घेऊ. पहा बाहीचा इथे असा इथे बरोबर सेंटर आला. तर हा सेंटर आहे आपला. पहा इथला हा. तर इथून पहा इथून मी चेक करत आहे. इथून असं पहा ही बाही जी आहे ती आपली जास्त आहे. पहा हा सेंटर जो आहे तो इथे बरोबर सेंटरला आला पाहिजे, तर तसं होत नाहीये. बाही आपली जास्त भरते. इथे पहा या पद्धतीने. पहा इथे एवढी बाही आपली जास्त भरते. तर एवढा कपडा जो आहे तो या साईडला सोडायचा आणि इकडेही त्या साईडला, म्हणजे दोन्ही आपली बाही दोन्हीकडे समसमान बाही सोडायची. एकाच साईडला जास्त सोडायची आणि एका साईडला कमी सोडायची असं नाही करायचं. याने काय होतं पहा, ते बाही एका साईडून कट केल्यामुळे वाढलेली बाही आपण काय करतो कट करतो, तर ते एका साईडून कट होऊन निघल्यामुळे बाही एका साईडून मोठी होते. त्यावेळेस सुद्धा तुमचे फिटिंगचे जोड जे आहेत ते वर खाली होतात. म्हणून जेवढं काही आपली बाही एक्स्ट्रा येते तेवढी असा पाहायचा सेंटर करायचा आणि दोन्हीकडे समसमान सोडायची. आपण बाही जोडून घेऊया. पहा या इथे मी एवढी बाही एक्स्ट्रा सोडणार आहे. अशी इथे एक्स्ट्रा सोडली, जेवढी एक्स्ट्रा होते तेवढी एक्स्ट्रा सोडली आणि शिलाई देत देत यायचं आहे. पहा बरोबर इथं सेंटरला हा सेंटर आपला आलाय. आता इथे हे जे आहे मार्जिन ते पाठीमागल्या साईडला सोडायचं. इथे हे मी कट करून घेते. या पद्धतीने हे मी कट करून घेतलं. हे कट करून घ्यायचं. घेतल्यानंतर इथे हे जे जोड आहेत ते आपले बरोबर येतात का हे आधी पाहायचं.
तर इथे पहा हा जोड आणि हा जोड असा एकमेकावरती ठेवला. इथे पहा या पद्धतीने, म्हणजे इथे हे जोडवरती जोड बरोबर आपले आलेले आहेत. तर हे स्टिच करून घेऊया. इथे हे जोड जे आहे ते पहा असे समोरासमोर आले पाहिजेत. दुसरी सुद्धा बाही मी याच पद्धतीने जोडून घेते. इथे पहा मी बाही दुसरी जोडून घेऊन या साईडला इथं एक शिलाई मारून घेतलेली आहे. आता फिटिंग कसं करायचं हे पाहूया. सर्वात पहिल्यांदा मी छातीचं मार्किंग करून घेते. ही हुक पट्टी आहे, तर हुक पट्टी मोजून पहा आपल्याला इथं घ्यायचं आहे 9.25 इंच. तर मी इथं 9.25 इंचावरती असं मार्किंग करून घेते. दंड घेर आपला 5.5 इंच आहे. इथून मी असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. पहा हे झालं 5.5 इंच. 5.5 इंचावरती बाहीचं मार्किंग केलं. चेस्ट 9.25 इंच. पहा थोडंसं ओढा आणि मार्किंग करा, जास्त ओढू नका. इथं 9.25 इंच. तसंच या साईडला सुद्धा ही जी लूक पट्टी आहे ते सोडून 9.25 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे पहा इथे शिलाई आहे, तर इथून मी असं 9.25 इंचावरती मार्किंग करून घेते. थोडंसं ओढलं पहा, इथे आपलं 9.25 इंचावरती मार्किंग आलेलं आहे. इथे पॉईंट आलेला आहे. आणि दंड घेर बाही अशी व्यवस्थित पसरून घ्या आणि दंड घेर 5.5 इंच. तर इथे मी असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पॉईंट आता पहा आपले समोरासमोर आलेले आहेत. कंबर कशी मोजायची हे मी तुम्हाला सांगते. पूर्ण घेर जो आहे तो मोजायचा आहे. पहा ही हुक पट्टी आहे, तर हुक पट्टी आपल्याला मार्जिनमध्ये पकडायची आहे. आणि इथं मी हा गोल घेर जो आहे तो मोजून घेते अशा पद्धतीने. इथे पहा हा राऊंड जो आहे आपला 36 इंच आलेला आहे. ही जी पट्टी आहे ती लूक पट्टी आहे, ती सोडून आपण इथं पहा हे 36 इंच आपली इथं कंबर भरलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. कंबर आपली 30 आहे, तर 36 इंच इथं टोटल भरले. कंबर 30 आहे, तर राहिले किती इथं 6 इंच राहिले. तर 6 इंचाचा आपल्याला किती करायचा आहे, चौथा भाग करायचा आहे. तर किती येतो 1.5 इंच. तर 1.5 इंचावरती आपण इथून मार्किंग करायचे. पहा 1.5 इंच आणि इकडे सुद्धा मी असंच 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते या पद्धतीने. इथे हे 1.5 इंच आलेलं आहे. तर पहा हा पॉइंट असा सरळ पट्टीने जोडू शकता तुम्ही. पहा सरळ लाईन आपली आलेली आहे इथं फिटिंगची. दुसरी सुद्धा पाहूया. इथे मी हा पॉइंट जोडला आणि पहा इथे परफेक्ट ही जी लाईन आहे आपली सरळ आलेली आहे. कुठेही तिरकी वगैरे झालेली नाही. तर आपण शिलाई देऊन घेऊया. दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई देऊन घेऊ. इथे बाजूला तुम्ही 3 ते 4 शिलाई देऊ शकता. तर मी आता ही शिलाई देते आणि प्रॉपर नंतर सर्व तुम्हाला इथं
फिटिंग दाखवते तयार झाल्यानंतर ब्लाऊज। इथे पहा आपण हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे, पूर्ण फिटिंग आपल्या ब्लाऊजचं झालेलं आहे। किती सुंदर असा फिनिशिंग सहित आपला हा प्रिन्सेस ब्लाऊज जो आहे 37 साईजचा तयार झालाय। पप सुद्धा तुम्ही पहा किती छान असे आलेले आहेत। आता फिटिंगची लाईन मी मगाशी तुम्हाला दाखवलेलीच आहे, सरळ रेषेमध्ये आहे, परंतु तुम्ही इथे जॉईंट सुद्धा पाहू शकता। इथे पहा हे जॉईंट बरोबर आपले समोरासमोर आलेले आहेत। या बाजूचा सुद्धा मी जॉईंट दाखवते, पहा समोरासमोर असे आलेले आहेत। या पद्धतीने तुमचं सुद्धा ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते तयार झालं पाहिजे। इथे सुंदर असे मी लटकन 2 बनवून घेतलेत। तर जसं मी सांगितलेलं आहे फिटिंग करायला, त्या तुम्ही टिप्स वापरून फिटिंग करा। पहा ब्लाऊज जो आहे तो खूप छान असा तयार होतो आणि फिटिंग तुमचं अजिबात चुकत नाही। तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।